भावपूर्ण श्रद्धांजली। आम्हा सर्वांचे लाडके, मनमिळावू, अभ्यासू मार्गदर्शक, माजी पंचायत समिती सदस्य जत कैलासवासी R.K. माने यांच्या आकस्मिक निधनाने आमचा बहुमोलाचा आधार हिरावला गेला। ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व माने कुटुंबियावर आलेला दुःखाचा डोंगर पेलण्याचे सामर्थ्य देवो। शोकाकुल माननीय डॉक्टर श्री समाधान जगताप येळवी व सर्व जगताप परिवार येळवी, तालुका जत, जिव्हाळा उद्योग समूह जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। उमदी पोलिसांची झटपट कामगिरी। अवघ्या 10 तासात पवनचक्की केबल चोरीचा उलगडा। 1,41,000 रुपयांची तांब्याची तार व 50,000 रुपयांची मोटरसायकल जप्त। अट्टल चोरटा जेरबंद। उमदी पोलीस ठाण्याच्या चमकदार कामगिरीमुळे पवनचक्कीवरील 1,41,000 रुपये किमतीच्या कॉपर केबल चोरीचा गुन्हा केवळ 10 तासात उघडकीस आला असून अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व 50,000 रुपयांची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। दिनांक 7 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते 1 वाजण्याच्या सुमारास सनमडी गावच्या हद्दीतील विनवाईड कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबाचे कुलूप तोडून 135 फूट लांबीची तांब्याची तार अज्ञात इसमाने चोरून नेली होती। या प्रकरणी सुरक्षा रक्षक अमित सोपान महारनूर व 31 राहणार सनमडी, तालुका जत, जिल्हा सांगली आणि उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली। तपासाच्या दरम्यान उमदी पोलिसांना त्यांचा गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयित इसम परिसरात फिरत आहे। त्याचे वर्णन मिळवून पोलिसांनी शोध सुरू केला असता तो कुंडलपूर तालुका कवटेमहाकाळ येथे असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार उमदी पोलीस पथकाने तात्काळ कुंडलापूर येथे धाव घेतली व संशयित अनिल भीमराव पवार राहणार कुंडलापूर, तालुका कवटेमहाकाळ, जिल्हा सांगली यास ताब्यात घेतले। कसून व कौशल्याने केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 1,41,000 रुपयांची चोरी केलेली तांब्याची तार व 50,000 रुपये किमतीच्या काळ्या रंगाची हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल MH10 CK 3565 असा एकूण 1,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्हा उघडकीस आणण्याची ही कामगिरी अवघ्या 10 तासात पार पाडण्यात आली। विशेष म्हणजे आरोपीवर याआधी कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल आहेत। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक धसाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने आणि पोलीस शिपाई ढाले यांचा मोलाचा सहभाग होता। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धसाडे करत आहेत। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।